चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. थेट विषयाला सुरुवात करू. आपला आजचा पहिला प्रश्न, नुकताच चर्चेत असलेला किसनगंगा आणि रतले प्रकल्प कुठे आहेत? आता काय झालेलं आहे, किसनगंगा आणि रतले प्रोजेक्ट हे कुठे आहेत? किसनगंगा आणि रतले हे प्रोजेक्ट कुठे आहेत? चिनाब आणि झेलमवर आहेत. चिनाब आणि झेलम. आता काय झालेलं आहे, पाकिस्तान ह्याच्यावर काय करतो आपण, लाईट हे करतो, हायड्रो प्रोजेक्ट आहेत, हायड्रो प्लांट आहेत आपले हे. ह्याच्यावर आपण काय करतो, एनर्जी तयार करतो, लाईट तयार करतो. तर ह्याच्यामुळं काय केलेलं आहे, पाकिस्तान कुठे केलेलं आहे, इंटरनॅशनल कोर्टात केलेलं आहे. इंटरनॅशनल कोर्टात. पण इंटरनॅशनल कोर्ट काय म्हणलं त्याला, 1960ला कोणी मध्यस्थी केली होती? वर्ल्ड बँक. तर आता आपण काय करा, वर्ल्ड बँकेकडे जा, वर्ल्ड बँकेकडे जा असं कोण म्हणलेलं आहे? इंटरनॅशनल कोर्ट म्हणलेलं आहे. इंटरनॅशनल कोर्टचं कुठं आहे? नेदरलँड द हे मध्ये होतं. बरोबर. पाणी अडवून काय, कशासाठी पाणी अडवून ह्याच्यावर काय करतं, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतं. त्यासाठी कुठे गेलेलं आहे? इंटरनॅशनल कोर्टमध्ये गेलेलं आहे. बरोबर. तर 1960ला काय झालं होतं, 1960ला वर्ल्ड बँक मध्यस्थी होतं. त्यावेळेस काय झालं, 3 नद्या, सिंधू, चिनाब आणि झेलम, या तिन्हीचं काय करणार, 80% वॉटर कोणाला जाणार? पाकिस्तानला जाणार. बाकीच्या कोण राहिला? रावी राहिलं, सतलज राहिलं आणि बिस्त. रावी, सतलज आणि बिस्त, या तिघीचं किती, 80% पाणी कोण वापरणार? वॉटर वापरणार. हे कधी झालं होतं? 19 सप्टेंबर 1960ला झालेला होता हा ॲग्रीमेंट झालेला होता. मग ते हे कोणी केलं होतं? वर्ल्ड बँकेने केलं होतं. बरोबर. वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष, आता वर्ल्ड बँकेचं बघा, वर्ल्ड बँक कधी स्थापन झालेली आहे? 1944च्या ब्रिटन वूड्स संमेलनात. वर्ल्ड बँक आणि IMF ह्यालाच काय म्हणतात? ट्विन सिस्टर म्हणतात. वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? अजय बंगा आहेत. अजय बंगा. कुठं? वॉशिंग्टन DC. इथं काय आहे, हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC. आणि IMFचं क्रिस्टिना जॉर्जिवा. बरोबर. कुठं झालेलं आहे हे? जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेलं आहे. कशा संबंध आहे? जम्मू आणि काश्मीरचा. 25वा हॉर्नबिल महोत्सवासाठी नागालँडने कोणत्या देशाला भागीदार देश बनवलेला आहे? भागीदार कोण आहे? वेल्स आहे. नेपाळने भारतामार्फत 40 मेगावॅट वीज कोणत्या देशांना निर्यात करणार आहे? कुठं करणार आहे? नेपाळ आणि बांगलादेश. नेपाळ कुणाला करणार आहे? बांगलादेश. पण कुणामधनं जाणार आहे? भारतामधनं जाणार आहे. एवढं लक्षात ठेवा. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे? फायर पॉवर इंडेक्स कशासाठी असतो? कोणत्या देशाची सेना किती मजबूत आहे? फायर पॉवर इंडेक्स हे कशाचं असतो? सेना किती मजबूत आहे, सेना किती मजबूत आहे 2025, किती मजबूत आहे, मजबूत आहे. तर ह्यामध्ये 1 नंबरला कोण येतं? 1 नंबरला येतं USA, सेकंड नंबरला येतं रूस, 3 नंबरला येतं चायना आणि भारताचा रँक येतो आहे 4था. पाठीमागच्या वर्षी 24ला पण किती होता? 4थाच होता फायर पॉवर इंडेक्स. आणि एशिया पॉवर इंडेक्समध्ये किती आहे सांगा बरं? एशिया पॉवर इंडेक्समध्ये किती आहे आपला 3rd आहे. एवढं एक लक्षात ठेवा. मालाबार 2024 नौदल सराव कुठे झालेला आहे? विशाखापट्टणमला झालेला आहे. विशाखापट्टणम. आसामीचा उत्कर्ष भारतीय सैन्यात दाखल झालेला आहे. आस्मी हे काय? आस्मी हे काय आहे? आस्मी सबमशीन गन आहे. सबमशीन गन हे काय? आस्मी. कोणत्या भारतीय बँकेच्या ग्लोबल डेटाच्या टॉप 25 जागतिक बँकांच्या यादीत समावेश करण्यात आला? आता बघा, ग्लोबल डेटामध्ये वर्ल्ड टॉप 25 बँका, ह्यामध्ये काय झालेलं आहे, आपल्या 3 बँका ॲड केलेल्या आहेत 25 व जगातल्या टॉप 25 बँका. आणि कशाच्या बेसिसवर केलेलं आहे? मार्केट कॅप म्हणजे काय? किती पैसा आहे, पैशाच्या ह्याच्यावरती केलेलं आहे. मार्केट कॅप म्हणजे काय असतं? शेअर इंटू नंबर ऑफ शेअर इंटू शेअर प्राईस, नंबर ऑफ शेअर इंटू शेअर प्राईस, ही काय असते? मार्केट प्राईस असते. तर ह्याच्यामध्ये कोणकोणत्या बँका आहेत भारतातल्या? HDFC, ICICI आणि SBI. वरीलपैकी तिन्ही पण ह्याच्यात कशात आहेत? ग्लोबल डेटाच्या टॉप 25च्या जागतिक बँकेच्या यादीमध्ये तिघीचा पण समावेश केलेला आहे. आशियाचे सर्वात मोठे आणि लडाख सर्वोच्च इमेजिंग चेर्नोकोव्ह मेसचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? लडाखमध्ये केलेलं आहे. आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कोणते पदक जिंकलेले आहे? आशियाई टेबल टेनिस कोणतं जिंकलं होतं? हे सांगा, पदक कोणतं जिंकलं होतं? काय झालेलं आहे? सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. कोणते? सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन
आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार. तुम्हाला माहीतच आहे 23 जानेवारीला काय झालं, पराक्रम दिवस झाला. आणि कितवी जयंती होती, 128वी जयंती होती, बरोबर. आणि प्रोग्राम कुठं आयोजित केला होता, मिनिस्टर ऑफ कल्चर ओडिसामध्ये केला होता, ते पण बरोबर आहे. आता काय झालेलं आहे, तर सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दिला जातो. हे आता दोनमध्ये दिला जातो. एक तर दिला जातो संस्था आणि एक असतो व्यक्ती किंवा व्यक्तिगत म्हणतो आपण त्याला. व्यक्तिगत म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीला. संस्थागत असेल तर 51 लाख भेटतात आणि पर्सनल असेल तर 5 लाख रुपये भेटतात. एवढं एक लक्षात ठेवा. तर आता काय झालेलं आहे, संस्थामध्ये कुणाला भेटलेलं आहे, इन्कॉईस. आता ह्याचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियानिक सर्व्हिसेस. 2025 कोणाला भेटलेलं आहे, इन्क्वायरीज लक्षात ठेवायचा. इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियानिक सर्व्हिसेस. एवढंच लक्षात ठेवा. पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती जाहीर करणारा राफेल नडाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे, कोणत्या ह्याच्याशी आहे, हा टेनिसशी संबंधित आहे. हा कुठला आहे, याला काय म्हणतात, किंग ऑफ क्ले कोर्ट म्हणतात. क्ले कोर्ट कशात वापरलं जातं, हे कोणत्या ह्याच्यात वापरलं जातं, ओपनमध्ये म्हणजे कोणत्या ग्रँड स्लॅममध्ये वापरलं जातं, तर हे फ्रेंचमध्ये असतं, फ्रेंच ओपन, बरोबर. आणि टेनिस, आणि हा कुठला आहे, स्पेनचा आहे. टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, नोएल टाटा. 2025च्या आता काय झालं, 2025मध्ये होणारा फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप यजमानपद कोण असेल, होस्ट कोण असेल विचारलं. 2025चा कोणता फिडे वर्ल्ड कप कुठं होणार आहे, 2024ला कुठं झालं, 2024ला झालं सिंगापूर. आणि इथं काय झालं, आर प्रज्ञानंद काय इथं भेटलं होतं, सिल्वर भेटलं होतं त्यांना. सिल्वर की ब्रॉन्झ, कोणतं भेटलं होतं ते सांगा, मेडल. आता काय झालेलं आहे, फिडे वर्ल्ड कप 2025चा होस्ट कोण आहे, होस्ट करणार आहे भारत हा किती टाईम, ही भारताची सेकंड टाईम आहे. तर फर्स्ट टाईम कधी केलं होतं भारतानं फर्स्ट टाईम केलं 2002ला. त्यावेळेस विजेता कोण होतं, विश्वनाथ आनंद हे पहिले काय आहेत, हे काय पहिले, आणि ह्यांची पहिले ग्रँड मास्टर कोण आहेत, विश्वनाथ आनंद, एवढं लक्षात ठेवा. आणि 85 कोण आहे, आता 85 कोण आहे, पी शामने केलं. 84 कोण आहे, रमेश बाबू यांची मुलगी काय, 84 कोण आहे हे सांगा. 85 कोणतं, पी शामने केलं. कुठं जाऊ, कोण आहे होस्ट, भारत होस्ट आहे, बरोबर. 75वी इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल काँग्रेस कुठं हे झालेलं आहे, ॲस्ट्रॉनॉटिकल काँग्रेस कुठं झालेलं आहे, इटलीमध्ये झालेले. भारतीय पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन कुठे करण्यात आलेले, बायोपॉलिमर कुठं उद्घाटन केलेलं आहे. दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो, 25 जानेवारी 1950ला सुरुवात झाली, म्हणून 25 जानेवारीला. नथिंग लाईक वोट आय वोट फॉर शुअर. ही काय थीम आहे 2025. पण ही काय होती, हीच थीम होती. तर आताचे आयुक्त कोण आहेत, राजीव कुमार. पहिले कोण होते, सुकुमार सेन. पहिली महिला कोण होती, रमादेवी. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त, रमादेवी. आर्टिकल किती ते किती, 324 ते 329. आणि सध्या आयुक्तांचा सेंटरमध्ये कोण आहे, 1+2 हे स्ट्रक्चर आहे. हे दोघं कोण आहे, ती सुखविंदर सिंधू, आणि दुसरं कोण आहे हे सांगा, ज्ञानेश कुमार. 51 न्यायाधीश कोण आहेत, संजीव खन्ना. फेमिना मिस इंडिया कोण आहे, निकिता पोरवाल. देशातील पहिल्या CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्सचे नुकतेच उद्घाटन कुठे करण्यात आलेले आहे, मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स. हे कशात आहे, CSIR इनोव्हेशन कॉम्प्लेक्स. त्याचं उद्घाटन कुठे केलेलं आहे, मुंबईमध्ये केलेलं. कोणी केलेलं आहे, जितेंद्र सिंग यांनी केलेलं आहे. डॉक्टर जितेंद्र सिंग. कोणते मंत्री आहेत तेवढे सांगा. आणि कशासाठी केलेलं आहे, स्टार्टअपला हे करण्यासाठी, स्टार्टअपला काय करायचं, सपोर्ट करण्यासाठी. कुठे केलेलं आहे, मुंबईला केलेलं आहे. कोणी केलेलं आहे, जितेंद्र सिंग यांनी उद्घाटन केलेलं, मुंबई. CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स. राष्ट्रीय सागरी दीपगृह ह्यालाच काय म्हणतात, लाईट हाऊस हे म्हणतात, फेस्टिवल म्हणतात. हा कुठला आहे, ओडिशाचा आहे. कॅनेडियन फ्रेजर इन्स्टिट्यूटच्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताला कोणते 84 नंबर हे भेटलेले आहे, रँक भेटलेले.
एरोस्पेस स्टार्टअप सरला एव्हिएशनचे मुख्यालय कुठे आहे, ज्याने अलीकडेच भारतात पहिली इयर टॅक्सी प्रोटोटाईप शून्य लॉन्च केलेलं आहे. शून्य काय आहे हे बघा पहिल्यांदा. शून्य काय इयर टॅक्सी कोणी लॉन्च केलेले आहे? सरला एव्हिएशन. हे कशासाठी असणार आहे? इयर टॅक्सी म्हणजे आता काय होतं, वाहनाची एवढी ट्रॅफिक झालं तर पोल्युशन कमी करण्यासाठी टाईम सेव्हिंग करण्यासाठी काही केलेलं आहे, इयर टॅक्सी चालू केलेली आहे. किती 15 ते 20 किलोमीटरपर्यंत जी रेंज आहे. किती 6 माणसं बसू शकतात. किती 480 किलोग्राम ही जी कॅपॅसिटी आहे. 680 की 480 एकवेळेस चेक करून घ्या. बरोबर. आणि कुठले हे काय आहे? एरोस्पेसमधलं स्टार्टअप आहे. हे स्टार्टअप कुठं लॉन्च केलेलं आहे पहिलं? त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? बंगळुरूमध्ये. एशिया विकास बँकेचे 69 सदस्य कोण बनलेलं आहे? इस्रायल बनलेला आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट महोत्सवाच्या 55व्या आवृत्तीचा फोकस कंट्री कोण होता? ऑस्ट्रेलिया होता. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल कुठं झाला? गोव्याला झाला. नुकतेच स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणारे ईशान्येतील पहिले राज्य कोणतं? आपण कालच बघितलं स्वामित्व योजना ही कशाची आहे? प्रॉपर्टीसाठी आहे. मालकी कार्ड भेटते. मालकी कार्ड काय केलं तर मोदींनी किती 65 लाख कार्ड वितरण केली ते. तर आता काय झालेलं आहे, नॉर्थ ईस्टमधलं असं कोणतं राज्य बनलेलं आहे त्याने हे कार्ड लॉन्च केलेले आहे. ही स्कीम कधी चालू झालेली आहे? 24 एप्रिल 2020मध्ये चालू झाले आहे. मिनिस्ट्रीच्या कोणत्या येते? पंचायत राज मिनिस्ट्रीच्या अंडर येते. पंचायत राज. बरोबर. नॉर्थ ईस्टमधलं कोणतं राज्य बनलेलं आहे? तर मिझोराम बनलेलं आहे. कोणतं बनलेलं आहे? मिझोराम बनलेलं आहे. CM कोण आहे तिथले? लालदोहमा हे कोणते आहेत? CM आहे. झोरम पीपल्स पार्टी ही कोणती आहे? त्यांची पार्टी आहे. हे काय आहेत? XIPS आहेत. XIPS कोण? लालदोहमा. सीट किती आहेत विधानसभेच्या? 40 सीट आहेत. कुठं? मिझोराममध्ये. बरोबर आहे. कझन डिक्लेरेशनबद्दल जास्त चर्चा कशा संबंधित आहे? कझन डिक्लेरेशन कशा संबंधित आहे? तर ब्रिक्सशी संबंधित आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये किती? 39वा. नुकताच पसंगोदर्श आंतरराष्ट्रीय महोत्सव 2025 कुठं चालू झालेला आहे? हा कुठला आहे? अरुणाचल प्रदेशचा आहे. एवढंच लक्षात ठेवा. पसंगोदर्श कुठला? अरुणाचल प्रदेश. कार्बन अकाउंटिंग फायनान्शियल PCF वर स्वाक्षरी करणारा युनियन बँक. भारतात पहिला टिल कार्बन कोणता? केवलादेवी नॅशनल पार्क. कुठं? राजस्थान. त्याला तर रिव्हिजन करू. क्रिटिकल एंजर्ड श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात 2040पर्यंत नाहीसे होण्याचे असलेले याला ग्लेशियर कुठला आहे? हे नेपाळचं आहे. एडलमन ट्रस्ट बॅरोमीटर 2025मध्ये भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे? कोणत्या इकॉनॉमीवर किंवा कोणता विश्वास आहे? कोणता आहे? तिसरा आहे. पाठीमागच्या वर्षी किती होता? दुसरा होता. अलीकडेच ब्रँड फायनान्सच्या IT सर्व्हिसेस रँकिंगमध्ये 2025मध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? टाटा कन्सल्टन्सी. तिसऱ्या ह्याच्यावर आहे आणि फर्स्ट ह्याच्यावर एक्सचेंजर हे कुठला आहे? आयर्लंडचं आहे. अलीकडे केंद्र सरकार जीवाणूपासून शून्य कचरा बायोप्लास्टिक विकसित करण्यासाठी कोणाशी सहकार्य केलेलं आहे? IIT मद्रास. कोणासोबत करणार आहे? IIT मद्रास. भारत सरकारने अलीकडे चर्चेत असलेली ट्राजन 155 हे काय आहे? कोणासोबत तोफ प्रणाली कोणाच्या सहकार्याने? इंडिया प्लस फ्रान्स करणार. ट्राजन म्हणजे काय? तोफ आहे. केंद्र सरकारने अलीकडेच बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा 10वा वर्धापन कधी साजरा केला? 22 जानेवारी 2015मध्ये सुरू झाली. 23 जानेवारी रोजी साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय शौर्य दिवस कोणाशी संबंधित आहे? सुभाषचंद्र बोस. अलीकडे आपत्ती धोक्याची सूचना देण्यासाठी यंत्रणा कवचम कुठला असणार आहे? केरळम. पिनराई विजयन यांनी तिरुवनंतपुरम इथं सुरुवात केलेली आहे. दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना 10,000 रुपयाच्या आर्थिक सहकार्याने कोणी सुरू केलेली आहे? म्हणजे 10,000 रुपये भेटणार कोणाला? भूमिहीन शेतकऱ्यांना. कसं? वार्षिक. कोण देणार आहे? छत्तीसगड देणार आहे. चला तर मग धन्यवाद.